ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। म्युझिक हेरिटेज पार्क प्रभावी संकल्पना मुंबईत बैठक। मिरज संगीत नगरी विकासाला पूर्ण पाठबळ। संगीत नगरी मिरजेच्या विकासासाठी म्युझिक हेरिटेज पार्क निर्मितीची संकल्पना अत्यंत प्रभावी आहे। राज्याचा सांस्कृतिक विभाग या कामासाठी संपूर्ण सहकार्य करेल। या संकल्पनेवर आधारित आराखडा निर्मितीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी बैठक घेऊन पुढील कार्यवाहीबाबत धोरण ठरवावे। आमचे त्याला पूर्ण पाठबळ असेल अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली। मुंबईत मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागात श्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी ही मूळ संकल्पना मांडली आहे। बैठकीत त्यांनी संगीत नगरी मिरज शहराचा इतिहास आणि संकल्पनेचे सादरीकरण केले। तंतुवाद्य निर्माते मोहसिन मिरजकर, अल्ताफ पीरजादे, फारुख सतारमेकर, नईम सतारमेकर, आयुब सतारमेकर, गुलाबराव पाटील, ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र पाटील प्रत्यक्ष, तर जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी सांगलीतून ऑनलाईन बैठकीस हजर होते। श्री शेलार म्हणाले, मी मिरजेची तंतुवाद्य निर्मिती पाहिली आहे। संगीत नगरी म्हणून मिरज शहराचा विकास करण्याच्या संकल्पनेला राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल। त्यासाठी आराखडा निर्मिती, जागेची उपलब्धता याबाबत पालकमंत्री निर्णय घेतील। मी त्यांच्याशी चर्चा केली आहे। विविध पातळीवर निधी उभा करता येईल। जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच त्याबाबत बैठक आयोजित करून या संबंधित सर्वांना विश्वासात घेऊन पुढील आराखडा तयार करावा। सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी या संकल्पनेला बळ दिलं। ते म्हणाले, मिरजेची संगीत परंपरा प्रदीर्घ आहे, तिला पुढे नेणारा हा प्रस्ताव आहे। योग्य दिशा, धोरण, आराखडा झाल्यास त्याला निश्चितपणे मूर्त स्वरूप मिळेल। या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली। त्यांनी संकल्पना समजून घेतली। अतिशय उत्तम प्रस्ताव आहे। सांगलीला आल्यानंतर या विषयावर प्राधान्याने बैठक घेऊ अशी ग्वाही देखील दिली। डिजिटल प्रेझेंटेशन, पृथ्वीराज पाटील यांनी डिजिटल प्रेझेंटेशन केले। ते म्हणाले, मिरजेच्या तंतुवाद्य निर्मितीला 200 वर्षांची परंपरा आहे। जगभरातील 13 देशांमध्ये ही वाद्य निर्यात होतात। अनेक कुटुंबाचा तो व्यवसाय आहेच, शिवाय ती मिरजेची ओळख आहे। त्याला व्यापक स्वरूप दिल्यास उद्योग निर्मिती होईल, मिरजेचे पर्यटन वाढेल, निर्यातीला चालना मिळेल आणि नवीन कलाकार घडवून लोप पावत चाललेली कला पुन्हा भक्कमपणे पुढे नेता येईल। म्युझिक हेरिटेज पार्क म्हणजे नेमकं काय? वाद्यांचं संग्रहालय, पारंपरिक वाद्ये, जगभरातील विविध वाद्यांचा समावेश, साऊंड डोम, संगीताची वेगळी अनुभूती देणारं केंद्र, संगीत कार्यशाळा आणि प्रशिक्षण केंद्र, स्वतंत्र अभ्यासातून नवे कलाकार घडवणे, तंतुवाद्य निर्मिती केंद्र, परंपरागत कलाकारांना हक्काची जागा व बाजारपेठ मिळणार, वाद्य विक्री आणि फॅसिलिटेशन सेंटर, जगभरातील निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न, कलाकार व पर्यटकांसाठी निवासी सुविधा। तोपर्यंत पाहत रहा तीचा जागर न्यूज। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज YouTube वर जाऊन।